Hello everyone, welcome one and all. I am Assistant Professor Sunaina Jadhav, Commerce Department from Sri Pancham Khemraj Mahavidyalay, Sawantwadi. For FY BCom AFM first, today we are going to learn the important terms and concepts which is mostly used in our accountancy. First concept is the carriage and freight inward. We already discussed about it. Carriage and freight inward is nothing but the carrying cost of raw material from purchase place towards factory towards storeroom. Okay, carriage inward, freight inward काय असतं बघा, इट इज द कॅरिंग कॉस्ट. रॉ मटेरियल आपण बाहेरून आपल्या फॅक्टरीमध्ये इंडस्ट्रीमध्ये आणत असतो, स्टोअर रूम मध्ये आणत असतो, म्हणून त्याला कॅरेज इनवर्ड म्हटलं जातं. परत एकदा बघा, कॅरिंग कॉस्ट ऑफ रॉ मटेरियल फ्रॉम परचेस प्लेस टुवर्ड्स फॅक्टरी टुवर्ड्स स्टोअर. Next important concept is the octroi, OCTROI. Octroi means charges paid at entry point. Okay, charges amount paid at the entry point, that is zakat naka, on one city to its local body. Okay, from one city to its local body, that is gram panchayat, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका etc. बघा, ऑक्ट्रॉय म्हणजे काय असतं, तर जे काय ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद असेल, नगरपालिकाचा एरिया असेल, महानगरपालिकेचा एरिया असेल, त्या एरियामध्ये रॉ मटेरियल आणण्यासाठी तिथे आणल्यानंतर जे आपल्याला चार्जेस पेड करावे लागतात त्या एरियामध्ये एंट्री करण्यासाठी रॉ मटेरियल, त्याला ऑक्ट्रॉय म्हटलं जातं. The raw material are purchased from different city and brought to the destination city by roadways. ओके, आणि हे जकात नाका हे कधी पे केले जातात बघा ऑक्ट्रॉय, तर जेव्हा रोडवे ट्रान्सपोर्ट असतं अँड एका सिटीतून दुसऱ्या सिटीमध्ये डेस्टिनेशनमध्ये जेव्हा गुड्स ट्रान्सपोर्ट केला जातो तेव्हा. फॉर एक्झाम्पल, समजा आपण मुंबईमधून किंवा कोल्हापूरमधून गुड्स आपण नेतोय मुंबईमध्ये, ठीक आहे, मुंबईची महानगरपालिका आहे, तर त्या महानगरपालिकेच्या एरियामध्ये एंट्री करत असताना आपण तिथे जे चार्जेस पे करणार एंट्री पॉइंटला रॉ मटेरियल कॅरी करत असताना, त्याला म्हटलं जातं ऑक्ट्रॉय. नेक्स्ट कन्सेप्ट इज द कस्टम ड्युटी. Custom duty means charges paid at the entry point called as airport. बघा, रोड ट्रान्सपोर्टला आपण एंट्री पॉइंटला जे काय देत असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद एरिया, नगरपालिका, महानगरपालिका, बरोबर आहे ना, त्याला ऑक्ट्रॉय म्हटलं जातं. पण समजा रॉ मटेरियल आपण एअर लाईननी थ्रू एअरपोर्ट जर कॅरी करत असेल, तर त्या ठिकाणी जे आपण चार्जेस पे करतो त्याला म्हटलं जातं कस्टम ड्युटी. चार्जेस पेड ॲट द एंट्री पॉइंट ऑन वन नेशन फेअर द रॉ मटेरियल आर परचेस्ड फ्रॉम डिफरंट नेशन अँड ब्रॉट टू द डेस्टिनेशन नेशन बाय एअरवेज. ठीक आहे, बघा परत एकदा सांगते, कस्टम ड्युटी मीन्स चार्जेस पेड ॲट द एंट्री पॉइंट on one nation where the raw material are purchased from different nation and brought to the destination nation by airways. एक्झाम्पल घेऊया आपण. समजा आपण जपानमधून काय रॉ मटेरियल आपल्या इंडियामध्ये आणत असेल, कशासाठी, प्रोसेसिंगसाठी, तर इंडियामध्ये रॉ मटेरियल आणत असताना त्या नेशनमधून या नेशनमध्ये थ्रू एअरलाईन आपण जर ट्रान्सपोर्ट करत असेल त्या रॉ मटेरियलचा, त्याच्यासाठी जी चार्जेस पे केले जातात दॅट इज कस्टम ड्युटी. ओके, नेक्स्ट इज द रॉयल्टी. रॉयल्टी म्हणजे काय असतं बघा, पेटेंट. आता एक पेटेंट नावाचा कन्सेप्ट आहे. पेटेंट म्हणजे काय असतात, पेटेंट मीन्स अ राईट टू मॅन्युफॅक्चर अ पर्टिक्युलर टाईप ऑफ गुड्स. बघा, जर प्रोडक्शन मधले पेटेंट असतील तर काय असतं, पेटेंट मीन्स अ राईट टू मॅन्युफॅक्चर अ पर्टिक्युलर टाईप ऑफ गुड्स. आणि जनरली पेटेंट प्रेझेंट कंडिशनमध्ये 20 इयर्ससाठी पेड केली जात असतात. हू विशेस टू यूज सच पेटेंट अँड प्रोड्यूस द पेटेंटेड गुड्स बाय पेईंग
certain amount periodically to the patent owner. This payment is called royalty. बघा, पेटेंट एका कंपनीनं घेतलेलं असेल किंवा एखाद्या व्यक्तीनं घेतलेलं असेल तर त्या पेटेंटचा यूज करून जर आपण तो गुड्स मॅन्युफॅक्चर करणार असेल पेटेंटेड गुड्स, तर आपल्याला काय करावं लागतं, त्या पेटंट ओनरला रॉयल्टी पे करावी लागते. त्याला म्हटलं जातं रॉयल्टी. परत एकदा बघा, हू विशेस टू यूज सच पेटेंट अँड प्रोड्यूस द पेटेंटेड गुड्स बाय पेइंग certain amount periodically to the patent owner. This payment is called royalty. ठीक है. Next concept is the hire charges or hire purchase. Hire charges, hire purchase means organization hires special machinery or equipment from some other party by paying necessary hiring charges. Organization hires special machinery or equipment from some other party by paying necessary hiring charges. आणि next, after completion of final account of sole trader and capital revenue and deferred revenue expenditure, we will start our next important module, that is the hire purchase सिस्टम. आणि त्या मॉड्यूलमध्ये तुम्हाला ह्याचे पूर्ण डिटेलमध्ये हा पार्ट समजणार. फक्त हायर चार्जेसचं, हायर परचेसचं मिनिंग लक्षात ठेवा. ऑर्गनायझेशन हायर्स एखादी मशिनरी किंवा इक्विपमेंट ऑन द बेसिस ऑफ रेंट जर आपल्याला यूज करायची असेल तर ती जी काय सिस्टम असते त्याला हायर परचेस सिस्टम म्हटलं जातं. नेक्स्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट इज द बॅड डेब्ट्स. आता बॅड डेब्ट्स बघा कुणाशी कनेक्टेड असतात. बॅड डेब्ट्स मीन्स इरिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम डेटर्स. ओके, इरिकव्हरेबल अमाऊंट फ्रॉम डेटर्स, दॅट इज नोन एज द बॅड डेब्ट्स. Debtors means our credit customers. Okay, they purchase goods from us on the basis of credit, that is the debtors, and irrecoverable amount from the debtors is the bad debts. बघा, जे उधारीवरती आपले कस्टमर्स असतात, जे ऑन द बेसिस ऑफ क्रेडिट आपल्याकडून गुड्स परचेस करत असतात आणि त्यापैकी जे कस्टमर आपले पैसे देत नाहीत, पैसे बुडवतात, त्यांना त्या अमाऊंटला म्हटलं जातं बॅड डेब्ट्स. Next term is the sundry creditors. Okay, next term is the sundry creditors. Sundry creditors. Sundry creditors means our suppliers. Creditors means suppliers. Our suppliers, they supply goods us on the basis of credit. बघा, they means creditors supply goods us on the basis of credit. आपण बघा, रॉ मटेरियल आपल्या सप्लायर कडून घेत असतो. रॉ मटेरियल असेल, ट्रेडिंग ऑर्गनायझेशनच्या बाबतीत फिनिश्ड गुड्स असेल, पण हा जो गुड्स आपण घेत असतो तो जर आपण उधारीवरती त्यांच्याकडून घेत असेल, म्हणजे आपण त्यांना सध्या पैसे देणार नाहीये, टर्म अँड कंडिशन आफ्टर 1 month 2 month ज्या काही टर्म कंडिशन असतील त्याच्यानंतर आपण त्यांचे पैसे देणार, बरोबर आहे. मग आपण ज्यांच्याकडून उधारीवरती गुड्स परचेस करतो त्यांना म्हटलं जातं सन्ड्री क्रेडिटर्स. Next term is the sundry debtors. Sundry debtors means our credit customer. Our credit customer means sundry debtors. They purchase goods from us on the basis of credit. ते काय करत असतात, आपल्याकडून क्रेडिटवरती, उधारीवरती काय करत असतात, गुड्स परचेस करत असतात. Okay, actually basically 2 types of transaction. First is the cash transaction and second is the credit transaction. कॅश ट्रान्झॅक्शन मध्ये काय होतं बघा, ऑन दी स्पॉट कॅश पेमेंट केलं जात असतं, कॅश रिसीट होत असते. आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्ये काय असतं, फ्युचरमध्ये आपल्याला पैसे मिळणार असतात किंवा फ्युचरमध्ये पैसे आपल्याला पे करायचे असतात. सन्ड्री क्रेडिटर्स अँड सन्ड्री डेटर्स, दिस 2 कॉन्सेप्ट रिलेट्स टू क्रेडिट ट्रान्झॅक्शन, मीन्स क्रेडिट परचेसेस अँड क्रेडिट सेल्सशी कनेक्टेड. सन्ड्री क्रेडिटर्स अँड सन्ड्री डेटर्स ह्या 2 कॉन्सेप्ट आहेत. परत एकदा सांगते बघा, सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स मीन्स आवर सप्लायर्स, दे सप्लाय गुड्स अस ऑन द बेसिस ऑफ क्रेडिट, दॅट इज द सन्ड्री क्रेडिटर्स. अँड सन्ड्री डेटर्स मीन्स आवर क्रेडिट कस्टमर, दे परचेस गुड्स फ्रॉम अस ऑन द बेसिस ऑफ क्रेडिट. आणि बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल असतात, तो याच्या पुढचाच भाग येतो. सन्ड्री क्रेडिटर्स मध्ये काय असतं बघा, आपण उधारीवरती गुड्स घेत असतो, बरोबर आहे, पण आपले जे सप्लायर्स असतात त्यांना आपल्याबद्दल जर गॅरंटी वाटत नसेल की आपण 1 month समजा क्रेडिट टर्म आहे तर 1 month मध्ये आपण त्यांना पैसे देणार की नाही, ही जर शाश्वती त्यांना आपल्याबद्दल वाटत नसेल तर ते आपल्याकडून काय करतात,
एक बिल साईन करून घेतात, बरोबर, आणि त्या ड्यू डेटला आपल्याला ते बिलचं पेमेंट करावंच लागतं. त्याला म्हटलं जातं बिल्स पेएबल. मीन्स bills payable is the part of sundry creditors. For example, the amount of sundry creditors is rupees 1 lakh, and out of that 50,000 amount is signed through bill, that is the 50,000 is the bills payable and balancing 50,000 is the sundry creditors. असा तो कॉन्सेप्ट आहे. तसंच बिल्स रिसिवेबल्सशी कनेक्टेड असतं. आपण ज्या भरपूर कस्टमर्स असतात त्या कस्टमरपैकी समजा असे 1-2 कस्टमर आहे की जे आपल्याला आपली समजा क्रेडिट पिरियड 1 मंथ आहे, आपल्याला 1 महिना उधारीवरती आपण त्यांना गुड्स दिलेले, त्या 1 महिन्यामध्ये ते आपल्याला पैसे देत, 1 महिना संपल्यानंतर ते आपल्याला पैसे देतील की नाही याची गॅरंटी आपल्याला त्यांच्याबद्दल आपल्याला वाटत नसते. त्यावेळी आपण काय करतो, एका ड्यू डेटच्या दिवसाचं एक बिल त्यांच्याकडून आपण साईन करून घेतो. ठीक आहे, त्याला म्हटलं जातं बिल्स रिसिवेबल. फॉर एक्झाम्पल, टोटल अमाऊंट ऑफ क्रेडिट कस्टमर इज रुपीज 1 lakh अँड आउट ऑफ दॅट 20,000 इज द बिल्स रिसिवेबल. आपण बिल घेतलं त्यांच्याकडून 20,000 रुपयाचं, मीन्स 80,000 इज द अमाऊंट ऑफ डेटर्स अँड 20,000 इज द अमाऊंट ऑफ बिल्स रिसिवेबल, असा त्याचा अर्थ आहे. नेक्स्ट अँड लास्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट इज द ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट म्हणजे काय असतं बघा, आफ्टर कम्प्लिशन ऑफ द ट्रायल बॅलन्स इन केस ऑफ फायनल अकाउंट व्हेरियस ॲडजस्टमेंट्स आर गिवन. ॲडजस्टमेंट मीन्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन गिवन बिलो द ट्रायल बॅलन्स. बघा, आपला जो काय ट्रायल बॅलन्स असतो, डेबिट क्रेडिट बॅलन्सेस ऑफ व्हेरियस अकाउंट्स, त्याच्या खाली जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली असते दॅट इज द adjustments. Adjustment means additional information given below the trial balance where minimum 2 effects are required, first at trading profit and loss account and second at balance sheet. बघा, ॲडजस्टमेंटचं इम्पॉर्टंट फीचर्सच काय आहे की ॲडजस्टमेंटचे ॲटलिस्ट 2 इफेक्ट्स होतात, ॲटलिस्ट. फ्यू ॲडजस्टमेंटचे 3-4 पण इफेक्ट होतात. तर ॲडजस्टमेंट्स ॲट लिस्ट मिनिमम 2 इफेक्ट्स आर रिक्वायर्ड, फर्स्ट ॲट ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड सेकंड ॲट द बॅलन्स शीट. बघा, पहिला इफेक्ट हा ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला असतो आणि त्याचा पुढचा इफेक्ट हा कुठे असतो, हा इफेक्ट हा बॅलन्स शीटमध्ये असतो. ठीक आहे, तर या आपल्या इम्पॉर्टंट टर्म्स आहेत. तशा इम्पॉर्टंट टर्म्स भरपूर आहेत ज्या आपल्याला डिस्कस करायला हरकत नाही आहे, पण ह्या इम्पॉर्टंट टर्म्स आपल्याला वाटतात की ज्या अत्यंत गरजेच्या आहेत आपल्यासाठी, तर त्या आपण काय केलेल्या आहेत, डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे, परत एकदा बघा, इन केस ऑफ सोल ट्रेडर फायनल अकाउंट, इन सोल ट्रेडर फायनल अकाउंट ट्रेडिंग FY/BComला आपल्याला काय बघायचं आहे, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. त्यापैकी तुम्ही ऑलरेडी 12th मध्ये ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट बघितलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटचे इफेक्ट्स, क्रेडिटचे इफेक्ट्स आपल्याला माहिती आहेत. P&L अकाउंट डेबिट क्रेडिट, बॅलन्स शीटला असेट्स रेकॉर्ड करत असताना, लायबिलिटीज रेकॉर्ड करत असताना कशा रेकॉर्ड करायचं, म्हणजे तुम्ही काय स्टडी केलेलं आहे, सोल ट्रेडर फायनल अकाउंट इन केस ऑफ ट्रेडिंग ऑर्गनायझेशन. आणि आपल्याला यावर्षी काय स्टडी करायचं आहे, सोल ट्रेडर फायनल अकाउंट इन केस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन. मॅन्युफॅक्चरिंग ऑर्गनायझेशन अँड ट्रेडिंग ऑर्गनायझेशनचं फायनल अकाउंट आपल्याला काय करायचं आहे, FY/BCom सेमिस्टर फर्स्टमध्ये स्टडी करायचं आहे. त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट येते बघा, वेजेस अँड सॅलरीज. ओके, वेजेस मीन्स दिस इज द डायरेक्ट एक्सपेन्सेस डायरेक्टली कनेक्टेड विथ द प्रोडक्शन. जे लेबर्स असतात ते डायरेक्ट प्रोडक्शनचं काम करत असतात, त्यांना जे पे केलं जातं रेम्युनरेशन, दॅट इज द वेजेस. अँड सॅलरीज हे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफसाठी जनरली वर्डिंग वापरलं जातं. वेजेस, salaries. Okay, salaries is always debited to profit and loss account and wages is always debited to trading account or manufacturing account. कधी कधी वर्डिंग येत असताना कंबाईन येतं वेजेस अँड सॅलरीज. मीन्स दॅट पर्टिक्युलर पर्सन जो काय वर्क्स मॅनेजर असेल, समजा वर्क्स मॅनेजर, तर त्याची सॅलरी जी असते पे केलेली, तो ॲक्च्युली फॅक्टरीमध्ये असतो, पण त्याला जे सॅलरी पे केली जाते त्याच्यासाठी वर्क्स मॅनेजर, सॅलरी वगैरे वर्डिंग वापरलं जातं. किंवा
total amount of wages and salaries is rupees 1 lakh, and out of that 80,000 is the amount of wages and 20,000 is the amount of salary.